हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. काल तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट बघितली असेल त्यासाठी सॉरी, पण काल ब्लॉग नाही टाकलेला. ब्लॉग घेतला होता पण खूप छोटा होता, पुढे ॲड करीनच मी तो ब्लॉग. त्यामुळे म्हटलं की जाऊ देत, काय दाखवण्यासारखं इतकं काही खास नव्हतं. माझं दिवसभर कामच चाललं होतं आणि कामात मी शूट घेतलं नाही कारण मोबाईल चार्जिंग नव्हता. माझा हात दुखतोय का काय माहिती. आणि सकाळपासून नुसता धो पाऊस पडतोय, त्यामुळे घरातले कामं राहिलेत. आणि आमचा अवतार बघू शकते, दिवसभर लोळलोय आम्ही. तू बोल एकदाशी. मला बोलू दे ना, जो काय बोलायचं ते बोलून घेऊ देत, नंतर तू बोल. तर अजून एक कुटाणा घडलाय माझ्यासोबत. तर तुम्ही म्हणजे काय शब्द वापरू नको, काय 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 बोलता बरेच जण. चांगली गोष्ट करा, माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला असेल नाही आहेत. मला जरा जास्त कमी अनुभव आहे. थांब ना सुने, थांब ना. झालं असं, आज आमचा फॅन बिघडला अचानकच. आतापर्यंत चांगला होता आणि आज सकाळी मी लावायला गेले तर तो चालूच होत नव्हता. आता काय झालंय माहीत नाही. 1 वर्ष झालंय फॅनला घेऊन. मागच्या वर्षीचा ब्लॉग जाऊन बघा, तेव्हा घेतलेला. मेमध्ये का जूनमध्येच घेतला असेल मला वाटतं, तेव्हाच घेतलेला. 1 वर्ष झालंय फक्त. तोपर्यंत तो बिघडलाय. आता का हा योगायोग म्हणावा लागेल की काय माहीत नाही, पण जीव असा तळतळ करतो की कारण एक वस्तू घेताना आम्ही ना आमची जीव म्हणजे ना जीवाला खाल्लं पण नाही यार आम्ही. माहिती आहे, रुपयानं रुपया ठेवला की एवढं गरम होतं आहे. आणि मग पंखा नाही, एक आठवड्याला 100-200 काढून असा आम्ही तो 1400 का 1500चा पंखा घेतला. जास्त महाग नाही पण तो तेच रुपये आमच्यासाठी महाग होते, कारण ज्या परिस्थितीत आम्ही घेतलेला. मिस्टरचा ॲक्सिडेंट झालेला, ते पैसे आमच्या उरावरती होतं, हे सगळ्या गोष्टी ह्या वेळेत आम्ही तो पंखा घेतलेला होता. आणि त्याची किंमत ती आम्हालाच माहिती. पण अशी वस्तू खराब होतं ना, इतकं बेकार वाटते ना. ज्यावेळेस कळलं ना की अरे पंखा पण खराब झाला, अरे आता म्हणजे संसारात राहिलंयच काय अजून वाटोळं होण्यासारखं ना, काहीच नाही राहिलेलं आता. सगळ्या गोष्टीची वाट लागून गेली आणि आता मी त्याचा विचार नाही करणार. होईल ते होईल बस. टेन्शन घेऊन तर ती गोष्ट चांगली नाही होणार. पण वाईट वाटतं की ती वस्तू खूप इच्छेने घेतलेली असते आणि त्या इच्छेमागं वस्तू माझी आमची स्वप्न असते ती. आणि काय सांगू तुम्हाला, इकडे जा ब्लॉग्सवर आहे. आता गरीब एखादी जरी वस्तू घेत असेल ना, बघा त्याची किती आनंद असतो चेहऱ्यावरती, छोटे असतं तर मोठे असो. तर ह्या घरात जेवढ्या काही वस्तू आहेत ना, आता त्याच्या लग्नात मिळालेलं सोडा, पण जे आम्ही घेतलं आहे ना ते आम्ही 1-1 रुपया गोळा करून घेतलं आहे. म्हणजे आमची परिस्थिती नसताना, कारण आमच्या डोक्यावर EMI, घरासाठी पत्र्याचं शेड बांधण्यासाठी कर्ज काढलेलं, हे म्हणजे लोकांचं उचलून घेतलेलं, ते सगळं पैसे फेडत आम्ही संसार करत आणलेला. आणि त्या संसाराची इतक्या लवकर वाट लागेल असं वाटलं नव्हतं. जाऊ द्यात, जास्त बोलत बसत नाही. मला घासायची भांडी. आता इथून पुढे सोनू कंटिन्यू करेल, मी घासते भांडी. मी चाललंय भांडी घासायला चाललंय. निमाल बाय निमाल द्या. इथं सकाळ धरणं पाऊस नाही, त्यामुळे सकाळ धरणं नाही झालं. आता थोडासा उघडला आहे तेवढ्यात. आणि इथंच घासावं लागणार. परत झाडाचं पाणी टपाटपा पडतंय. हो, सकाळी ते भिजलायच आता. आता तरी पण येतंय अजून झिरझिर. आता भांडी नाही आता. भांडी बसली ना धुवायला, म्हणजे घासायला घसा बसली का चुकूनच पाऊस येतो. भांडी काढल्यापासून पाऊस येतोय. दिसते का? दिसतोय. भांड्या काढल्यापासून पाऊस येतोय. आणि टिप 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 हलवू नकोस. टिप 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 याचा पडत बंद व्हायचा, पडत याचा डबल बंद व्हायचा, डबल याचा. आणि आम्ही उद्या ठरवलं होतं उद्या शाळेत जायचं, पण ह्या पावसानं मला शाळेत जाऊ नये. आणि ह्या मशनीनं अशा म्हणून मला शाळेत जायला भेटलं नाही. हो ना ग मम्मी? दाखव. असं पण तुला लई शाळेत जायची इच्छा ना? हा, असते का इच्छा? मग चलच्या होतं का? कशी पकडतेस तू? सगळं तुझ्या जीवावरती चाललेलं असतं ना. नाही, भांडी काढत तोपर्यंत कुत्रा हजर. काय नाही. सगळी म्हणते ती झाडं तुम्ही सगळीकडे लावली ती. असं बघा, तकडे झाडं, इकडे पण येते. आमच्या सीताफळ येते ती, माहिती का तुम्हाला? आता बघा पावसात कशी चालली भिजायला. इथं भांडी धुवून झाली ती बलन जाती पावसात भिजायला. भांडी धुतली ती. कुठे गेले? सीताफळीला. आता बघा
भांडी घासून ते झाले ते आता ही पावसात भिजते मग अशीच सांग कशाला पावसात जायचंय की माझं नाव सांगते मग. तर इकडं आम्ही आलो होतो फोटो काढायला, पण सोनूनं काही माझे नीट फोटो काढलेलं नाही तर म्हटलं चला आता जाऊया घराकडं. लय लांब थोडी गेलो, इथं तर गेलो मी ते. अरे देवा. आणि हा 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 कपड्याचा गळ्याचे घडे घालायच्या आहेत त्या, कारण त्या दिवशी नवीन नवीन कपडे काढलेली ह्या कपाटातून काढलेली, कारण उंदराची भीती होती म्हणून. तर आता त्यातनं काढले ते, पण कोडं पडले की ठेवायचे कुठं असं झालंय. त्यामुळं ते तिथंच वरती ठेवली. म्हणले धुतलेली आहे आणखी सगळी, म्हणलं त्यात ठेवून कुडतडण्यापेक्षा म्हणलं बाहेर ठेवलेली बरी. पण आता असं वाटतं की बेडमध्ये पण ठेवून फायदा नाही, कारण बेडमध्ये ऑलरेडी लय गबाळ झाले. म्हणून पोतं भरून ठेवलं तरी पण तोच काम होणार आहे, तर पोतं भरून तरी ठेवणार कुठं असं झालं. म्हणजे ना माझा ना मेंदू अक्षरशः बंद पडायला लागलाय. आणि मला छोटी टिकली लावायची, कारण ही टिकली पण खूप मोठी झाली आणि मला छान नाही दिसत आहे मोठी टिकली. असं आधी बारकी टिकली लावते, तर मला दाखवते. थांब ग. आणि ज्या ज्या मोठ्या टिकल्या मला सूट नाही होतात ना, त्या कपाटाला रांग लावली मी टिकल्यांची. इकडे जाणून ठेवले आणि तिकडे गेले बोंबलत. काय करते तू? आणि आज सोनूला सुट्टी होती बरं का शाळेला, नंतर तुम्ही म्हणता लाटपतीला शाळेत नाही घालवली का, तर आज ना त्यांच्या मॅडम मीटिंगला गेलेला, त्यामुळे सुट्टी दिली होती. मात्र आज आम्ही जाणार होतो. बघा बरं कसं दिसतंय, हे माझ्यासाठीच बनलेलं आहे. लग्न झालं तेव्हा मी कुंकू लावत होती, कोरोना होता, माझ्या टिकल्या नव्हत्या, अशाच छोट्या छोट्या लावल्या पण त्या निघून जायच्या. किती छान दिसते ना छोटी टिकली, एकदम मस्त दिसते, मस्त. काय दाखवू. आणि ही लिपस्टिक ना सुकून जायला लागली, म्हणजे आता ती लिक्विडची. तर मला कमेंट आलेली की इतकी डार्क नको लावा, पण मला हीच शेड पण छान दिसतो. यांनी आणलेला ना मला इतका बरोबर नाही दिसत बरं का. मला हाच आहे ना तो सूट होतो असं मला वाटतं. तो लावला तर एकदम गुलाबी गुलाबी होत दिसतं. ती सोनूला सूट होती, मला नाही, कारण ती गोरी आहे, मी सावळे. अरे शेंडीतली फुलं घातली ती हातानच. तर असं चला लागतं काहीतरी कामाला, आणि पुढे दाखवते जे काय दाखवायचं तुम्हाला. मम्मीने काय लावली, मीठ लावले स्वतःने, आणि मला पावडर लावायची गरजच नाही. माझं तोंड पहिल्यापासूनच गोड आहे. पुन्हा हा बघा, टिकली लावायची, मम्मीकडे लिपस्टिक आणि फुले, झालं माझं काम. आणि कपडे झालं. कारण तिच्या तोंडावरती पावडर सूट व्हाय नाही, त्यामुळे तिची पावडरच बंद करून टाकली मी. कारण मग इकडून मी सांगितलं लावू नको तुला. मी पहिल्यापासून बंद केली होती, बाहेर गेलेनच लावते. आता बाहेर गेल्यावर पण नाही लावायचं, कारण ना असं छान दिसते ती. पावडर लावलं ना नाकाच्या इकडून इकडून फुटतंय, का माहीत नाही. आणि आपण तोंडाला कमी लाव म्हटलं ना तरी जास्त लावते ती, त्यामुळे कदाचित माहीत नाही कशामुळं आणि उन्हामुळं, म्हणजे तिची त्वचा वेगळी व्हायला लागली आता. आधी की पहिले स्वतः नावजून घ्यायचं. जाऊ द्या, चला पावडरचा विषय सोडा. थोडं तुम्हाला थोड्या वेळाने भेटतं, जे काय सांगायचंय बोलायचंय ते थोड्या वेळाने. दुसरीकडे इतका पाऊस पडतोय की पासच नको नको करून टाकलंय. आणि एक आमच्याकडं जी की अशी नुसती झिरझिर येते, आणि हे असं मोकार सुटलेलं वारं. जाऊ दे चला, मी आले कॉक बंद करायला, कारण तिकडं पुढं पाणी गळतं. तर चालू बंद काय मला कळतच नाही बरं का. झालाय बंद, झालाय, असं दे चला. आणि मग इथं कारला आता मोठं व्हायला लागले. आणि मी इथं कढीपत्ता पण लावलाय, दाखवेल तुम्हाला नंतर ना. कारण ना तिथं उगवून आलेला रस्त्यात येता जाता सगळी त्याच्यावरती पाय देऊन जात होती या. मग मी काय केला, तिथनं उपटला आणि इकडे लावला, म्हणलं जेणेकरून, कारण भविष्यात ती तुडवून मरणारच होता, म्हणजे तुटून फुटून जाणारच होता. मग त्याला मी जीवदान दिलं, इकडे आणून लावला. आणि तिथं येऊन पण काय उपयोग नाही, कारण तिथनं ट्रॅक्टर जावं लागतं. मग ती कधीने जरी मोठा झाला असता, चुकून माकून वाचला असता, तरी पण त्याला तोडलंच असतं. मग मी काय केलं, तिथनं उपटला आणि इकडे लावला. आणि तिकडे तर लय झाडं आली, ते भरपूर आले. ते पण कसं काय इकडे आलं काय माहिती, एखादी बी वगैरे आले असेल पावसामुळं वाहून बिऊन, त्यामुळं तिथं झाड उगवून आलेलं. चल लगेच मम्मी बाहेर आली का तुला यायचं गरजेचं आहे का.
आणि हा रोजचा कपड्याचा ढिगारा. तुम्हाला काय दाखवून पाहिजे आता. चल ग. आता मम्मी देवपूजा करतीया. झाले करून आता जागी झाले. अगरबत्तीचं पडलंय पण आता मी सकाळ झाडणार आहे. सकाळी लावलेली रोज सकाळचं काढते पण सकाळी लावलेली आता संध्याकाळी नाही काढत जाते मध्ये. तर आता म्हणजे मी दिसते का माझ्या देवपूजा करून झाली सगळं झाले. आता चला आपण बाहेर बघूया. काय बाहेर बघायचं काय दाखवणार आहेस बाहेर तू. काढ ना मम्मी काढ ना. कशा उभं राहा आणि मोबाईल हा बघा चार्जिंगला लावलाय. ते मला दिसते का वायर मोबाईल चार्जिंग लावलाय आणि मला वाटलं मला बॅटरी दाखवते ते दिसत नव्हतं म्हणून तर हिनं व्हिडिओ चालू केलाय. तर चला उतरा. कपड्यांचा ढिगारा आज पण नाही लावून झाला. काय दाखवायचं बाहेर. थांबा सोनू दाखवते एक मला चार्जिंग काढते. चला आता आपण बाहेर जाऊया. बघा इथं अगरबत्ती लावून घेतली आपण. तुळशी किती मोठे झाले आधी किती होते असंच लावले बघा. आणि आज इथं अगरबत्ती लावली मम्मी स्वयंपाका बसली. मला दाखवते का ग. हा दाखवणार आहे. हिला मी काम दिलंय पावडर सोलायचं कारण उशीर झाला आम्हाला स्वयंपाक करायला. हा दिसते ना. हा आज लांब धरायचं फोन लांब. एवढ्या हा हा बोल. आज आम्ही म्हणजे रोजच पूजा करतो. आज पण असं नाही झालं. आज वर धर फक्त फोन. असं इतका पण नाही एवढा. हा ब्लॉगर सोनू. हा म्हणजे रोज करतो मी. आज सोड मी आज धरते. पण केलाय. हा आणि आता मी फडक्यात घालते का माहिती का. बसत पडत नाही त्या बसत म्हणून. आणि तसं पण माझा आज मेकअप नाही उठता गेला. इनी बिनी कालचीच होती का माहिती का. इनी सुटलीच नव्हती माझी. आणि आता मी मातीत जात नाही तशी पण आता मी गुढीत पडायला लागले. पावडर लावायची गजल नाही. हा गजल नाही बसा गजल हे जे आहे चला. अयो मला सूल वाटत नाही पण हे सोपं काम लावत नाही. बघा तर का दाखव ना. हा बेडावरला दाखवते अगं. नाही हे जा बस इथं खाली. अगं दाखव. तर सोनूनं मस्त पैकी घर आवरलंय सगळं केलंय. मी किती टिकले लावलेत. 1 कुंकू 2 हळद 3 आणि हा चंदन 3 1 2 3 मी 4 लावलेत 4. किती बघू. आणि माझी हा असं अगं आणि अगं माझी मान दुखती. 2 3 4 आणि आज माझी लिपस्टिक अजिबात गेलेली नाही. दिवसापेक्षा रात्री छान दिसते. ओके चला आता स्वयंपाक करा घेतलाय आम्ही. भात घातलाय इकडे कणिक मळते आणि सोनूला लिपस्टिक लावायची गरज नाही गरज नाही गरज नाही. माझ्या होटाला हाय. हा ऑलरेडी तिचं होट गुलाबी आहेत. किती कौतिक करायचं स्वतःचं. आम्ही म्हणजे काही झिरो. आमच्याकडे काहीच नाही. देवानं आम्हाला काय दिलंच नाही. सगळं काय दिलंय ते हिलाच दिलंय असं म्हणायचंय तिला. जाऊ दे चला. ए बाया इकडे दाखव. बया स्वतःला बया